चला मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये. आणि आज आपण तुम्हाला सिलेबस सांगणार आहे. सिलेबस आपल्याला डिस्कस करायचा आहे. कशाचा? बेसिक सायन्सचा. तर काल आपण सेमिस्टर 1 या संदर्भात कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, त्यात काय काय आहे याचा बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. आज आपल्याला मी जो सब्जेक्ट शिकवणार आहे त्याबद्दल माहिती घ्यायची, त्याचा सिलेबस बघायचा आहे. तर सब्जेक्टचं टायटल आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्स. तर ऑलरेडी तुम्ही 10th पर्यंत सायन्स शिकलात. खूप काय काय शिकलं बघा. विज्ञानाच्या गमती जमती खरंच जबरदस्त आहे. विज्ञान जर नसतं तर आज मी तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून शिकू शकलो नसतो. मोबाईलच्या माध्यमातून रेकॉर्ड करून ते कुठंतरी अपलोड करणं यूट्यूबच्या माध्यमातून, या गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या. विज्ञान तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपलं भारतीय कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधान काय सांगतं की आपला दृष्टिकोन हा वैज्ञानिक असावा. ओके, वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपला भारतीय संविधानाचा पाया आहे, लक्षात घ्या. ओके, परिवर्तनाच्या माध्यमातून किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातूनच आपण स्वतःची प्रगती करू शकतो. म्हणून विज्ञानाचं महत्त्व दैनंदिन जीवनामध्ये आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, वास्तववादी बना. दैववादी किंवा पुरातनवादी सनातनवादी बनण्यापेक्षा तुम्ही विज्ञानवादी बना, विज्ञाननिष्ठ बना, विज्ञानाशी नाते जोडा आणि नवनवीन जे अपडेटेड टेक्नॉलॉजी आहे, नवनवीन तंत्रज्ञान आहे, ते विकसित झालेलं तंत्रज्ञान आत्मसात करा आणि स्वतःचा विकास करा. ओके, चला. तर हे झालं जनरलाइज. आता आपण आपल्या सब्जेक्टकडे येऊ. बेसिक सायन्स हा सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे आणि या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे 311305. 311305. आणि सब्जेक्टमध्ये 2 सब सब्जेक्ट आहेत. एक बेसिक फिजिक्स आणि दुसरं बेसिक केमिस्ट्री. बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री. तर हे ऑल ब्रँचच्या ऑल सेमिस्टरला आहे. ऑल ब्रँचच्या ऑल सेमिस्टरला हा सब्जेक्ट असतो. अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु के स्कीमला यांनी काय केलं आहे, याला ऑनलाईन केलं आहे. के स्कीमला काय केलं आहे यांनी? ऑनलाईन. आणि हे ऑनलाईन केल्यामुळं थोडं नुकसान झालं मुलांचं. कारण ऑनलाईन आपल्याकडं पद्धत काय आहे की एखादा थिअरी असेल, आपण एक्झाम ओरिएंटेड करतो, परीक्षापुरतंच करतो. त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, सगळ्यांचंच नाही. उलट काही अपडेटेड टेक्नॉलॉजीमुळं फायदाच होतो. पण ऑनलाईनमुळं बऱ्याच विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जसं मॅथला पैकीच्या पैकी मार्क घेतात, तसं ह्या सब्जेक्टला पैकीच्या पैकी मार्क घेतल्या जात नाही. परंतु व्यवस्थित जर अभ्यास केला तर याच्यामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. कन्सेप्च्युअल आहेत. जर तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील तरच तुम्हाला आउटपुट मिळेल. ओके, फिरून फारून जर प्रश्न विचारला, पाठांतर करून ह्या सब्जेक्टला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. या सब्जेक्टला तर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याची संकल्पना व्यवस्थित समजूनच घ्यावं लागेल. आणि तसं झालं तरच तुम्ही परीक्षेमध्ये ते व्यवस्थित लिहू शकता. ओके, फॉर युअर सक्सेस यू हॅव टू क्लिअर युअर कन्सेप्ट. ओके, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला याच्यामध्ये MCQजचं करेक्ट आन्सर लिहिता येतं आणि तरच तुम्हाला त्या पद्धतीचे मार्क मिळतील. चला आता फिजिक्स आणि केमिस्ट्रीबद्दल बघू. सो अगेन आता आपण पहिले तर फिजिक्सकडे येऊ. बेसिक फिजिक्स. तर याच्यामध्ये 3 चॅप्टर आहेत. ओके, कोणकोणते ते तुम्हाला सांगतो. सो देअर आर 3 चॅप्टर्स, 3 युनिट्स. युनिट नंबर 1 काय? युनिट नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट. पहिलं चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. अतिशय सोपा आणि मजेदार टॉपिक आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू.
पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक म्हणजे दुसरा युनिट नंबर 2, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. देन युनिट नंबर 3, थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. सो दीज आर द 3 चॅप्टर्स. तर बघा थोडक्यात तुम्हाला याची माहिती सांगतो. पहिलं आहे युनिट्स अँड मेजरमेंट. एखादी मूलभूत राशी, एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी मेजर इन सम युनिट्स. फॉर एक्झाम्पल लेंथ. लेंथ can be measured in meter. 2 meter length, 3 meter length. So length is measured in meter. So length is a physical quantity and meter is the unit. Okay. So what is measurement? It is a comparison with predefined values. What is measurement? It is a comparison with predefined value. एका वस्तूची दुसऱ्या वस्तूसोबत तुलना जी करणं आहे त्यालाच मोजमाप असं म्हणतात. आणि त्याचं एकक हे आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये बघायचं. ओके. तर त्याच्यामध्ये काय काय बघणार आपण? फंडामेंटल क्वांटिटी. काय बघणार आहे? फंडामेंटल क्वांटिटी. त्याच्यानंतर डिराइव्ह क्वांटिटी. त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी. त्याच्यानंतर स्केलर वेक्टर, स्केलर अँड वेक्टर. त्याच्यानंतर CGS, MKS, SI सिस्टीम. त्याच्यानंतर डायमेन्शन्स. त्याचं फॉर्म्युलेज. त्याच्यानंतर एरर्स. आणि त्याच्यानंतर एन्शियंट ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट. ओके. तर भूतकाळामध्ये भारताच्या ॲस्ट्रॉनॉमीचे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आपण वापरायचो, भूतकाळामध्ये मेजरमेंट करण्यासाठी काय काय वापरलं जायचं, तर ह्याचासुद्धा अभ्यास तुमच्या सिलेबसमध्ये आहे. सो सिलेबस इज फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी, स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी, CGS, MKS, SI सिस्टीम. ओके. देन कन्व्हर्जन. त्याच्यानंतर एरर्स, डायमेन्शन अँड ॲस्ट्रॉलॉजिकल इन्स्ट्रुमेंट, एन्शियंट ॲस्ट्रॉलॉजिकल इन्स्ट्रुमेंट. ओके. तर हे तुमचं पहिल्या चॅप्टरमध्ये आहे युनिट्स अँड मेजरमेंट. अतिशय सोपा आणि मजेदार टॉपिक आहे. फंडामेंटल मूलभूत राशी कोणत्या, लेंथ आहे, मास आहे, टेम्परेचर आहे, टाईम आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. दीज आर द फंडामेंटल क्वांटिटी. या कोणत्याही क्वांटिटीपासून बनत नाहीत, ह्या मूलभूत क्वांटिटी, मूलभूत राशी असं म्हणतात मराठीमध्ये. सो व्हॉट आर द फंडामेंटल क्वांटिटीज, व्हॉट आर द युनिट्स अँड व्हॉट इज डिराइव्ह युनिट, व्हॉट इज डिराइव्ह क्वांटिटी. अ क्वांटिटी विच इज मेड बाय फंडामेंटल क्वांटिटी. अशा क्वांटिटी ज्या फंडामेंटल क्वांटिटीपासून बनतात त्याला डिराइव्ह क्वांटिटी असं म्हणतात. तर हे सगळं आपण बघणार आहेत पहिल्या चॅप्टरमध्ये. अतिशय मजेदार आणि गमतीदार आहे. ओके. मजा येणार आहे हे शिकायला. तर युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर नंबर 1. देन इलेक्ट्रिसिटी. कोणती सिटी? इलेक्ट्रिसिटी. आता सिटीचा याचा काही संबंध नाही, सांगतो मी तुम्हाला. इलेक्ट्रिसिटी. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. ओके. म्हणून म्हणत नाही, एक स्टेटमेंट आहे बघा. इलेक्ट्रिकल एनर्जी इज द बेस्ट एनर्जी इन द वर्ल्ड. जगामधली सगळ्यात भारी एनर्जी कोणती? इलेक्ट्रिकल एनर्जी. कोणी म्हणेल स्पिरिच्युअल एनर्जी, कोणी म्हणेल मेकॅनिकल एनर्जी, कोणी म्हणेल फिजिकल एनर्जी, कोणी म्हणेल वेगवेगळ्या एनर्जी म्हणेल, कोणी थर्मल एनर्जी म्हणेल, कोणी केमिकल एनर्जी म्हणेल, कोणी अजून काय काय म्हणेल. ओके. सोलार एनर्जी, विंड एनर्जी, टायडल एनर्जी, काय काय सांगू शकतो. पण माझ्यासारखा माणूस काय म्हणतो, इलेक्ट्रिकल एनर्जी ह्या सगळ्यापेक्षा भारी आहे.
मी इलेक्ट्रिकलचा म्हणून नाही, परंतु ही सगळ्यात भारी याच्यामुळं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. बिकॉज वी कॅन इझिली कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी. बेस्ट का आहे? बिकॉज वी कॅन इझिली कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू एनी फॉर्म ऑफ एनर्जी अँड एनी फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर याचं कन्वर्जन हे सगळ्यात सोपं जर कोणत्या एनर्जीमध्ये होत असेल तर हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. लक्षात घ्या, आपण अन्न खातो आणि त्यापासून आपल्याला फिजिकल एनर्जी मिळते. हे कन्वर्जन कॉम्प्लिकेटेड आहे. पचनसंस्था, ग्लुकोज फॉर्मेशन हे तुम्ही शिकलात ऑलरेडी. पण बटन टाकलं की लगेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं कशामध्ये रूपांतर होतं? विंड एनर्जीमध्ये रूपांतर होतं. आणि याच्या उलट विंड आली की लगेच विंड एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. हवा आली, इलेक्ट्रिसिटी तयार. हवेपासून इलेक्ट्रिसिटी तयार, इलेक्ट्रिसिटीपासून हवा तयार. आहे की नाही गंमत? प्रकाशापासून इलेक्ट्रिसिटी तयार आणि इलेक्ट्रिसिटीपासून प्रकाश तयार. उष्णतेपासून इलेक्ट्रिसिटी तयार, उष्णतेपासून इलेक्ट्रिसिटी तयार आणि इलेक्ट्रिसिटीपासून उष्णता तयार. आहे की नाही गंमत? मजा आहे की नाही? म्हणून इलेक्ट्रिकल एनर्जी इज द बेस्ट एनर्जी इन द वर्ल्ड असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही सहमत असालच याची गॅरंटी नाही, परंतु हे माझं वैयक्तिक मागच्या 15 वर्षापासून मी हेच करून राहिलो आहे. ओके, 15-16 वर्ष. 2008ची गोष्ट, 8पासून मी या फील्डमध्ये काम करतो. 2008 तर 8चे 18 आणि 28 जवळपास 20 वर्ष होत आलेच. ओके, तर इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवातून तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रिकल एनर्जी द बेस्ट एनर्जी. मग ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीचे बेसिक कन्सेप्ट कोणते आहेत? व्हॉट इज पोटेन्शियल, व्हॉट इज करंट, व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स, व्हॉट इज रेजिस्टन्स, हाऊ इट इज कनेक्टेड इन सिरीज, ओम्स लॉ काय आहे, फॅराडेज लॉ काय आहे, किर्चॉफ लॉ काय आहे, ते सगळं आपण या टॉपिकमध्ये बघणार आहेत. अतिशय मजेदार आहेत, मजा आनेवाला आहे. ओके, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, चार्ज डिस्प्लेसमेंट, पोटेन्शियल डिफरन्स हे सगळं बघणार आहेत. त्याच्यानंतर मॅग्नेटिझम, चुंबक, एन आणि एस पोल. बघा असं मटेरियल जे काय आयन पीसला अट्रॅक्ट करतं त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेट म्हणतो. तर त्या मॅग्नेटबद्दल आपण इथं चर्चा करणार आहेत. बार मॅग्नेट, हर्शू मॅग्नेट, त्याच्यानंतर सर्क्युलर मॅग्नेट, वेगवेगळ्या टाईपचे मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट आणि आर्टिफिशियल मॅग्नेट हे सगळे मॅग्नेटचे प्रकार बघणार आहेत. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय, ते कशा पद्धतीने वर्क करतात, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझममध्ये काय संबंध आहे, तर ह्या गोष्टी आपण इथं बघणार आहेत मॅग्नेटिझममध्ये. नेक्स्ट आहे सेमी कंडक्टर. नेक्स्ट काय? सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर हे असं मटेरियल आहे की जे कंडक्टर म्हणून पण काम करतं आणि इन्सुलेटर म्हणून सुद्धा काम करतं. अ मटेरियल विच लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, दॅट मटेरियल इज नोन ॲज सेमी कंडक्टर. असं मटेरियल जे इन्सुलेटर पण म्हणून काम करतं आणि कंडक्टर म्हणून सुद्धा काम करतं, त्या मटेरियलला आपण सेमी कंडक्टर म्हणतो. मग याच्यामध्ये इंट्रेन्सिक सेमी कंडक्टर, एक्सटेन्सिक सेमी कंडक्टर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. ओके, आणि त्याचा ॲडव्हान्स पार्ट म्हणजे आपण त्याचा डायोड वगैरे ते सुद्धा बघणार आहेत. तर हा पण अगदी मजेदार सब्जेक्ट आहे. ओके, एकदम मजा येणार आहे. इलेक्ट्रिसिटीचा काय पार्ट आहे, मॅग्नेटिझमचा काय पार्ट आहे आणि सेमी कंडक्टरचा काय पार्ट आहे. ओके, तर काय काय शिकणार आहे त्याच्यात? इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, सेमी कंडक्टर. तर कुलम्स लॉ, फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल डिफरन्स, रेजिस्टन्स, सिरीज पॅरलल रेजिस्टन्सेस, त्याच्यानंतर ओम्स लॉ, त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड, फॅराडेज लॉ, सेमी कंडक्टरमध्ये इंट्रेन्सिक, एक्सटेन्सिक, पी एन जंक्शन, डायोड्स, रेक्टिफायर हे सगळं बघणार आहेत आपण. मजा येणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. व्हॉट इज हीट रिलेटेड. थर्मो म्हणजे काय? उष्णता. थर्मो म्हणजे उष्णता. सो टेम्परेचर रिलेटेड, टेम्परेचरचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकलचं एनर्जीचं कन्व्हर्जन टेम्परेचरमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला गेलुसिस लॉ बघायचे. त्याच्यानंतर गेलुसिक लॉ बघितला, बॉयलर्स लॉ थेरम बघायचा आहे, बॉयलर्स लॉ बघायचा आहे, चार्ल्स लॉ बघायचा आहे, त्याचे न्यूमरिकल बघायचे, थर्मल कंडक्टिव्हिटीचे न्यूमरिकल बघायचे, थर्मल कंडक्टिव्हिटीच्या गोष्टी बघायच्या, थर्मोकपल्स बघायचे, थर्मिस्टर बघायचे. तर हे सगळ्या गोष्टी
थर्मिस्टर, ओके, थर्मोमेट्रीचे हे सगळे कन्सेप्ट आपल्याला बघायचे. आणि नेक्स्ट आहे तुमचं फायबर ऑप्टिक्स. त्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर म्हणजे काय, फायबर ऑप्टिक्स म्हणजे काय, मल्टीमोड स्टेप इंडेक्स म्हणजे काय, सिम्पल मोड स्टेप इंडेक्स म्हणजे काय, ओके. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या. तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि मजेदार टॉपिक आहे, ओके. चॅप्टर नंबर तसं बघितलं तर हा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT, मेकॅनिकल ह्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अलाइड ब्रँचसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. आणि हे सिव्हिल मेकॅनिकलवाल्यासाठी हा टॉपिक जास्त महत्त्वाचा आहे. असं काही नाही, सगळ्यासाठीच महत्त्वाचं आहे, परंतु स्पेशली हा टॉपिक सिव्हिल मेकॅनिकलवाल्यांना जास्त लागेल आणि हा टॉपिक इलेक्ट्रॉनिक्स आणि अलाइड ब्रँचवाल्यांना जास्त लागेल. एवढंच आहे, दुसरं काही नाही. तर समजलं. तर हा आहे तुमचा सिलेबस. अगेन सिलेबस कन्सिस्ट ऑफ युनिट अँड मेजरमेंट फर्स्ट चॅप्टर, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर सेकंड चॅप्टर, thermometry and fiber optics third chapter. There are only 3 chapters, 3 units. This is all about basic science physics. Again there is another subject known as basic chemistry, basic science chemistry. So basic chemistry, again basic chemistry consists of 3 chapter. So basic chemistry, बेसिक केमिस्ट्रीचे परत किती टॉपिक आहेत, 3 टॉपिक आहेत. तर पहिला टॉपिक कोणता, युनिट नंबर 1, देन युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3. तर बघू 1 बाय 1. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग. पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे, केमिकल बॉन्डिंग. Chapter number 1 is chemical bonding. Chapter number 2 is electrochemistry and metal corrosion, its prevention. पहिला चॅप्टर आहे केमिकल बॉन्डिंग, दुसरा आहे तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल करोजन. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजन, and its prevention. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन हा सेकंड चॅप्टर आहे, ओके. सो चॅप्टर नंबर 1 इज द केमिकल बॉन्डिंग, चॅप्टर नंबर 2 इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन. अँड अगेन चॅप्टर नंबर 3 इज इंजिनिअरिंग मटेरियल अँड कॅटॅलिसिस. इंजिनिअरिंग मटेरियल and catalysis. So these are the 3 chapters, okay. First chapter is chemical bonding, second one is the electrochemistry, metal corrosion and its prevention, and last one is the engineering material and catalysis. So these are the 3 chapters. अतिशय इंटरेस्टेड आहे. बघा केमिस्ट्री एवढी मजेदार आहे. तुम्ही जे मीठ खाता इथपासून जे पाणी पिता त्या पाण्याचा pH लेवल किती, आपल्याला कोणतं पाणी चांगलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे तेल वापरता दैनंदिन जीवनामध्ये, पेट्रोल असेल, पेट्रोकेमिकल असेल, त्याचे दर कसे ठरतात, कच्चं तेल म्हणजे काय, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या म्हणजे काय, बॅरल काय प्रकार असतो, त्याच्यानंतर तुम्ही जे पामयुक्त तेल खाता किंवा दूध आहे, दुधामध्ये फॅट काय असतं, स्निग्ध पदार्थ म्हणजे काय, त्याच्यानंतर फवारणीसाठी जे औषध वापरता तुम्ही, तर त्या औषधामध्ये काय असतं, किंवा टॅबलेट गोळ्या जे खातात त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, भाजी शिजल्याच्यानंतर त्याच्यात काय काय तयार होतं, त्याच्यानंतर भात शिजल्याच्यानंतर कशा प्रोसेस होतात, मेटलला म्हणजे लोखंडाला गंज चढतो म्हणजे नेमकं काय होतं, त्याच्यानंतर एखादा मटेरियलमध्ये दुसरं मटेरियल टाकल्यावर तिसरंच कसं तयार होतं, बॉन्डिंग म्हणजे काय, हे सगळं जे आहे ना केमिस्ट्रीचं अतिशय मजेदार सब्जेक्ट आहे. अतिशय मजेदार. दूध का ओतू जातं, ओके, दूध का फाटतं, दही कसं तयार होतं, तूप कसं बनवायचं, लोणी कसं बनवायचं, हे दुधाच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी.
दैनंदिन जीवनामध्ये उठल्यापासून जे ब्रश घासतो ना आपण, ते ब्रशमध्ये स्पेसिफिक केमिकल असतं. ओके, ब्रश जे बनतोय हा एक प्लास्टिकचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक फायबर मटेरियल वापरतो. ती जी प्रोसेस आहे, लाळ जी आहे, लाळमध्ये केमिकल आहे. ओके, कोणकोणते घटक आहेत. त्याच्यानंतर झोपल्याच्या नंतर डोक्यामध्ये आपल्या काही केमिकल सिक्रेशन होतात आणि आपल्याला काही थॉट येतात, स्वप्न पडतात. ह्या सगळ्या मागं केमिस्ट्री. ओके, आणि आता काय आहे, तुम्ही लोक टीनएजर्स आहेत, तर तुमची केमिस्ट्री लगेच चालू होती बऱ्याच जणांची. ओके, जसे तुम्ही ठीक आहे अपोजिट चार्जेस आले एकत्र की लगेच तुमची केमिस्ट्री चालू होती. तर आपण काय म्हणतो, हां त्यांची केमिस्ट्री चालू झाली. सांगायचं तात्पर्य काय, तर तुम्ही सगळ्या बाजूनी केमिस्ट्रीशी रिलेट करता. ओके, अगदी तुमच्या जेवणापासून तर झोपण्यापर्यंत आणि उठण्यापासून दात घासल्यापासून तर अगदी तुमच्या वर्किंग सेक्टरपर्यंत प्रत्येक ठिकाणी पाण्याची क्वालिटी, पाण्यामधले घटक, क्षार, हे सगळं केमिस्ट्री रिलेटेड आहे, लक्षात घ्या. ओके, तर अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री. तर त्या केमिस्ट्रीमधला फक्त 3च गोष्टी तुम्हाला शिकायच्यात. पहिलं म्हणजे केमिकल बॉन्डिंग. एक मटेरियल आयन तयार करून कशा पद्धतीने दुसऱ्यासोबत बॉन्डिंग तयार करतं, ऑक्टेट कसं कंप्लीट करतं, किंवा केमिकल बॉन्ड कसे होतात, हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय, त्याच्यानंतर कोआलंट बॉन्ड म्हणजे काय. ओके, हे हायड्रोजन बॉन्ड, कोआलंट बॉन्ड, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल बॉन्ड, त्याच्यानंतर तर हे बॉन्डिंग. अजून कोणते बॉन्ड असतात रे, इलेक्ट्रोव्हॅलन्स बॉन्ड किंवा त्यालाच कोव्हॅलंट बॉन्डसुद्धा म्हणतात. ओके, मेटॅलिक बॉन्ड, त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर कन्व्हर्जन, ह्या सगळ्या गोष्टी बघा, आयसोटोप, आयसोबार, हे सगळं आपण बघणार आहेत युनिट नंबर 1मध्ये. काय बघायचं आपल्याला, केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग कशी होती, 2 ॲटम एकामेकाला कसं, समजा H2O आहे, H2, हे तर लय खतरनाक आहे H2O. हां, खरंच खतरनाक आहे. तुम्हाला म्हणून सांगतो बाळांनो, हे बघा H2, हायड्रोजन कसा आहे, स्फोटक आहे. हायड्रोजन कसा आहे, स्फोटक आहे. आणि ऑक्सिजन कसा आहे, इट हेल्प टू फायर. ऑक्सिजन स्वतः स्फोटक आहे, हायड्रोजन स्वतः स्फोटक आहे, जळतो, आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. हे तुम्ही शिकलात. पण याच्या कॉम्बिनेशनमधून तयार होणारं पाणी आग विझवण्याचं काम करतं. याच्या कॉम्बिनेशनमुळे तयार होणारं जे पाणी आहे ते आग विझवण्याचं काम करतं. अतिशय महत्त्वाचं आहे. हे काय आहे, बॉन्डिंग आहे, केमिकल बॉन्डिंग. मग कशा पद्धतीने केमिकल बॉन्डिंग होती ते आपण बघणार आहे ते. ओके, हे तर शिकायचं आपल्याला केमिकल बॉन्डिंगमध्ये. गंमत आहे, मजा येणार आहे. ओके, सो H2O, दॅट मीन्स वॉटर, इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मग कोणत्या पद्धतीचे बॉन्ड तयार होतात, कशा पद्धतीने ते वर्क करतं ते आपण बघणार आहेत. ओके, त्याची व्हॅलन्सी काय असते, कशा पद्धतीने ते काम करतं. त्याच्यानंतर युनिट 2मध्ये आपण काय बघणार आहेत, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन. इलेक्ट्रोकेमिस्ट्री, बॅटरी कशी काम करते, चार्जेस कसे ट्रान्सफर होतात, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, केमिकल एनर्जी म्हणजे काय, लिथियम आयन बॅटरी म्हणजे काय, लेड ॲसिड बॅटरी म्हणजे काय, त्याचे चार्ज फॉर्मेशन कसं होतं, त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिटिक म्हणजे काय, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय. तर हे सगळं मजेदार गोष्टी आपल्याला इथं बघायच्यात. ओके, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर मेटल करोजन, एखादं लोखंड असं काही दिवस पडून त्याच्यावर काय होतं, लालसर असा तांबड्या रंगाचा रंग चढतो, गंज चढतो, आपण म्हणत नाही का गंजलंय ते. ओके, तुमची बुद्धीसुद्धा गंजू शकते बरं का. त्याच्यामुळे त्याला ॲक्टिव्ह ठेवा, रोज काही ना काही करत राहा. रोज अभ्यास करा, थोडा करा, रोज लिखाण करा, रोज वाचन करा. एखाद्या तुम्ही बघता तुमच्या शेजारी एखादा मुलगा फॉर्म भरतोय, अतिशय सुंदर अक्षर असते, आणि तुमचं अक्षर असं असतं की बघूच वाटत नाही, तुम्हालाच बघू वाटत नाही. तर मग त्याचं अक्षर चांगलं का, कारण त्यांनी खूप मेहनत केली. त्या पद्धतीची मेहनत जर तुम्ही स्वतः केली तर तुमचं अक्षर चांगलं होईल. सर मग तुम्ही काय मेहनत केली नाही का, मी केलेली मेहनत, पण बोर्डवर लिहिताना आणि वहीवर लिहिताना फरक येतो, लक्षात घ्या. ओके, मग सर तुमची बारी आली तर तुम्ही म्हणतात की अक्षराचं काय घेऊन बसले, नॉलेज बघा. असं काही नाही, अक्षरसुद्धा महत्त्वाचं आहे.
मग तसं म्हणत तर सर डॉक्टरचं अक्षर, अरे जाऊ द्या सोडून तो विषय. डॉक्टरची लिपी असते, एक स्पेसिफिक अक्षर असतात. सांगायचं तात्पर्य एकच की कंटिन्युटी जर असेल, सातत्य जर असेल, कन्सिस्टन्सी जर असेल तर तुम्हाला यश मिळेल. म्हणून तुम्ही रोज अभ्यास करा, रोज अभ्यास करा. ओके. आणि रोज जर अभ्यास केला तर गंज चढणार नाही तुमच्या बुद्धीला. जसं रोज हत्यार जर वापरलं, तलवार जर रोज वापरली तर त्याच्यावर गंज चढेल का? नाही. मग सर आम्ही का तलवारी वापरायचे का, खुरपे इळे वापरायचे का? नाही. आत्ताचा काळ तशाचा नाही. तुम्ही पेन, वही, लेखणी आणि माइंड, सगळ्यात महत्त्वाचे कल्टिवेट युअर माइंड. ओके. तुमचं माइंडचं कल्टिवेशन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत करायची. आणि जर तसं केलं तर मग तुमच्या बुद्धीला सुद्धा करोजन लागणार नाही. तर मेटल करोजनबद्दल बघत आहोत आपण. तर मेटल करोजन काय असतं, त्याचे प्रकार कोणकोणते? तर ड्राय टाईप करोजन म्हणजे काय, वेट टाईप करोजन म्हणजे काय, गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, डॅनियल सेल म्हणजे काय, तर ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके. तर आजची अतिशय मजेदार आहे, मजा आनेवाला आहे. गंज का चढतो, त्याच्यानंतर जी पाईपलाईन असते पहा जमिनीखालची, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्यात. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन, गंज चढूच नाही म्हणून काय करायचं. तुम्ही बघा तुमच्या बेंचेसला, कॉलेजमध्ये बेंचेस असतात त्याला कलर दिलेला असतो. का बरं कलर दिलेला असतो रे? कारण ते जर हवेमध्ये ऑक्सिजनच्या संपर्कात आणि पाण्याच्या आर्द्रतेच्या संपर्कात आलं तर त्याच्यावर गंज चढतो. ते चढू नये म्हणून आपण कलर देतो. येतं लक्षात. भारतामध्ये दरवर्षी किमान 200 कोटी नुसते गंजामुळं खर्च होतात. मेटलला गंज लागतो म्हणून 200 कोटी खर्च होतात. ही शासकीय आकडा आहे बरं का. आणि असा ऑथेंटिक आकडा तेवढा आहे. असा किती खर्च होत असेल त्याचा विचारच नाही. तुम्ही कुलूप जरी महिना 2 महिने जर नुसता लावून ठेवला तरी त्याला गंज चढू शकतो. ओके. तर हेच प्रिव्हेन्शन होणं गरजेचं आहे. ते आपल्याला चॅप्टर नंबर 2 मध्ये शिकायचं आहे. आता चॅप्टर नंबर 3 मध्ये इंजिनिअरिंग मटेरियल अँड कॅटॅलिटिक्स. तर इंजिनिअरिंग मटेरियलमध्ये खूप सारे मटेरियल्स आहेत बघा, खूप सारे मटेरियल. तर कोणकोणते मटेरियल तुमच्या सिलेबसला आहे? पेंट आहे, वॉर्निश, पेंट आहे, वॉर्निश आहे, इन्सुलेटर आहे, पॉलिमर आहे, पॉलिमर आणि मोनोमर दोन्ही पण. त्याच्यानंतर पॉलिमरायझेशन आहे, ॲडेजिव्ह, लुब्रिकंट आहे, ॲडेजिव्ह, लुब्रिकंट, अजून मटेरियल आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅटॅलिस्ट बघायचे. ओके. तर त्या कॅटॅलिस्टमध्ये होमो कॅटॅलिस्ट, हायड्रो कॅटॅलिस्ट आणि त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲटो कॅटॅलिस्ट हे सुद्धा आपल्याला बघायचं. तर पेंटिंग करताना तुम्ही वेगवेगळ्या कलर, एशियन पेंट हे नाव ऐकले असते ना तुम्ही. ते वेगवेगळे आता पेंटच्या ॲडव्हर्टाईज येतात बघा. तर हे पेंट का बरं गरजेचं? आता इथं बघा वेगवेगळ्या कलर्स आहेत, कलर कॉम्बिनेशन भारी दिसतंय वेगवेगळं. एकच कलर असेल तर तेवढा व्यवस्थित वाटत नाही. त्याच पद्धतीने जर रंगीबेरंगी छटा असेल तर त्याचा अर्थच वेगळा. ओके. मजा एक कुछ अलग आहे. त्याच्यानंतर वॉर्निश कोटिंग माहीत असेल तुम्हाला. इलेक्ट्रिकलच्या ज्या वाइंडिंग्स असतात त्याच्यात वॉर्निश कोटिंग असते. किंवा काही गोष्टी गंजू नये म्हणून ते स्पेशल वॉर्निश कोटिंग काही गोष्टीला प्रोव्हाइड केलं जातं. ओके. लुब्रिकंट, वॉर्निशिंग ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इन्सुलेटर, लाईटच्या रिलेटेड इन्सुलेटर, वायरिंगच्या वर लेअरिंग, तर हे सगळं, केबलच्या वरचं लेअर, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. त्याच्यानंतर पॉलिमर, पॉलिस्टर, इथिलीन, हे सगळं बघायचं. प्लॅस्टिकचा प्रकार, प्लॅस्टिकमध्ये वेगवेगळे रेझिन्स, इपॉक्सी रेझिन, त्याच्यानंतर फायबर्स, धागे वेगवेगळे, रेशीम वगैरे, हे सगळं आपल्याला इंजिनिअरिंग मटेरियलमध्ये बघायचं आहे. एकदम मजेदार आहे. जास्तीत जास्त गोष्टी इथं शिकण्याचा प्रयत्न करा, मजा येईल तुम्हाला. आणि रिअल लाईफमध्ये हे सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. रिअल लाईफमध्ये प्लास्टिक कशापासून बनतं आहे, कोणत्या मायक्रॉनचं प्लास्टिक चांगलं आहे, त्याच्यानंतर पॉलिथिनमध्ये कशापासून बनतं आहे, मोनोमर आणि पॉलिमरमध्ये काय फरक आहे, ॲडेझिव्ह म्हणजे काय, ल्युब्रिकंट म्हणजे काय, हे सगळं गमतीदार पार्ट जो आहे हे तुमचा इंजिनिअरिंग मटेरियल आणि कॅटॅलिटिक्समध्ये शिकणार आहेत. सो दिस इज अवर सिलेबस. हा बेसिक सायन्सचा सिलेबस आहे. तर बेसिक सायन्समध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर बेसिक फिजिक्स आणि दुसरं बेसिक केमिस्ट्री. तर हे दोन्ही सब्जेक्ट कसे आहेत, ऑनलाईन आहेत आणि दोन्हीचा मिळून तुमचा किती मार्काचा पेपर असतो, 70 मार्काचा पेपर असतो दोन्हीचा मिळून. तर याच्यामध्ये 25 + 25
असे 50 मार्काचे, म्हणजे हे फिजिक्सचे 25 मार्क, केमिस्ट्रीचे 25 मार्क, एक मार्काचे प्रश्न असतात, एक मार्काचे प्रश्न. ओके, दोन्ही मिळून किती झाले 50. आणि 5-5 प्रश्न 2-2 मार्काचे असतात, 5-5 प्रश्न 2 मार्काचे असतात. ओके, म्हणजे हे 2-2 मार्काचे, हे 5 म्हणजे हे 10 मार्क आणि हे 10 मार्क, असे मिळून 20 मार्क आणि टोटल 70 मार्काचा पेपर असतो. ओके, तर MCQची प्रॅक्टिस घेतानाच मी तुम्हाला सांगतो की कोणता प्रश्न 1 मार्काचा आहे आणि कोणता प्रश्न 2 मार्काचा आहे, कोणता MCQज 1 मार्काला विचारतात आणि कोणता MCQज 2 मार्काला विचारतात, याची माहिती आपण इथंच घेत असतो. सो दिस इज अवर सिलेबस. बेसिक सायन्सचा हा सिलेबस आहे. 1 बाय 1 आपल्याला एक गोष्टी बघायच्या. समजलं? चला बघू आपण 1 बाय 1.